प्रभू रामचंद्राला वनवास होता किती वर्षाचा? हां बोलत राहा मोठ्यानं. किती वर्षाचा? 14 वर्षाचा. मी 14 वर्ष म्हणायला तयार नाही. मी सांगतो गेल्या वर्षी 2024मध्ये 22 जानेवारी 2024ला माझ्या रामाचा वनवास संपला. 500 वर्ष वनवास झाला. आलं का नाही लक्षात? गेल्या वर्षीचं काय झालं तर 22 जानेवारीला राम मंदिर बांधलं की नाही त्यावेळेला, आहे का नाही? पूर्ण झालं का नाही? याचा अर्थ असा आहे 500 वर्ष प्रभू रामचंद्राला वनवास झाला. सरकारनं तुम्हाला मला घरकुल दिलं आणि प्रभू रामचंद्राला मंदिर दिलं का नाही? मला सांगा. हे वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं महत्त्वाचं आहे. म्हणून महाराज म्हणतात काय करा, तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. त्याच्यातच उदाहरण देतो. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि जात असताना मध्यंतरी एक नदी आडविली, तिचं नाव शरयू. ती मध्यंतरी नदी आडवी आली. आता पलीकडं तर जायचं आहे, कसं जावं? मग त्याने विचार केला. लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा आपल्याला पलीकडं जायचं आहे, पण जात असताना मात्र इथं नाव दिसते पण नाववाडी दिसत नाही. मग त्याने सांगितलं बघ नाववाडी आहे का? तिथं बाजूला एक जण झोपलेला होता, त्याला आपण केवट म्हणतो किंवा गुहक म्हणतो, कोणतंही घ्या. त्याला उठवलं आणि सांगितलं आम्ही राम लक्ष्मण सीता आम्हाला तिघाला पलीकडे जायचं आहे. त्या मोरारी बापूच्या रामायणात आलं, झोपडी होती तिथं आईची आणि त्या आईकडे गेला गुहक आणि त्यानं सांगितलं आई राम लक्ष्मण सीता आले, त्यांना मी पलीकडे घेऊन जाऊ का नावेत बसून? त्याने सांगितलं ये लक्ष्मणाला ने, त्या सीतेला ने, पण त्या रामाच्या नादी लागू नकोस. ती म्हणली का? ती म्हणजे पुन्हा सांगेल. लक्ष्मणाकडे आला आणि त्याने सांगितलं सीतेला आणि त्या ठिकाणी लक्ष्मणाला नेतो पण रामाला नेणार नाही. ती मला का नेणार नाही? दम दिला की पुन्हा ती आईकडे गेलं. आईला विचारलं आई का न्यायचं नाही ग? ती म्हणे तुला माहिती नाही, रामाच्या चरणाचा स्पर्श झाला की दगडाची काय होते? हां स्त्री होते. शिळा होती मनुष्य झाली ज्याचे चरणाची चाली. मग जर स्त्री होत असेल तर विचार करा, दगडाला जर स्पर्श झाला तर त्याची स्त्री होते. माझे तर नाव नाजूक आहे लाकडाचे, त्याची स्त्री व्हायला काय वेळ लागणार आहे? मग त्याच्यामुळे तुला नावेत काय बसवणार नाही. म्हणले पर्याय काय? पर्याय एकच, काठवटीमध्ये तुम्ही उभे राहा, तुमचे चरण स्वच्छ करू द्या. काही जणांना शंका येईल चरण अस्वच्छ होते का, अपवित्र होते का, हे घेऊ नका. भगवंताला त्या ठिकाणी काठवटीमध्ये उभा केलं, चरण स्वच्छ केले. तो केवट आडवा झाला. त्याने सांगितलं पुन्हा चरण रज लागू नये, माझ्या अंगावर पाय दे, नावेत बस. नावेमध्ये बसले. नावेमध्ये बसल्यानंतर नाव चालवणारा आपण पंढरपूरमध्ये पाहतो, समोर बसलेला असतो आणि त्याच्यासमोर अलीकडच्या बाजूला आपण बसलेला असतो. त्याने नाव वळवत वळवत नेली, पलीकडे नेली, पलीकडून पुन्हा अलीकडे आणली, अलीकडून पुन्हा पलीकडे नेली, पलीकडून पुन्हा अलीकडे आणली. प्रभू रामचंद्र म्हणले ए बाबा आम्हाला उतरू दे ना, आता कधी तुझे नाव थांबवतो? त्या नावाड्यानं सांगितलं देवा तुला वनवास किती वर्षाचा आहे सांग. देवाला इकिरीत बोलावं आणि संताला मात्र आदरानं बोलावं. देवाला विचारलं तुला वनवास किती वर्षाचा आहे? देवानं सांगितलं 14 वर्षाचा. मग या केवटानं सांगितलं कुठंतरी तुला वेळच घालवायची ना, गपचीप बस की 2-3 वर्ष इथं म्हणलं. ते काय म्हणलं 2-3 वर्ष बस ना गपचीप इथं. असं म्हटल्यानंतर देवानं सांगितलं नाही मला उतरू दे. देव खाली उतरले. प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी सीतामाई उतरले. उतरल्याबरोबर सीतेला खुणवलं की बाबा याचा मोबदला काहीतरी दे. सीतेनं अंगठी काढली आणि त्या ठिकाणी त्या गुहकाला केवटाला देणार. त्यावेळेला केवटानं सांगितलं एका धंद्यातल्या लोकांनी एकमेकाकडून मोबदला घ्यायचा नसतो. त्याच्याकरता दोहा आलाय रामचरितमानसामध्ये. एका धंद्यातल्या लोकांनी एकमेकाकडून मोबदला घ्यायचा नसतो. न्हाव्यानं न्हाव्याची दाढी करायची असेल तर मोबदला घ्यायचा नाही. सुतारानं सुताराचं त्या ठिकाणी जर आवताचं काम करायचं असेल तर मोबदला घ्यायचा नाही. बरोबर आहे ना? धोब्यानं धोब्याकडून मोबदला घ्यायचा नाही. आणि महाराजानं हे फक्त ऐका हे लक्ष विठाला विठाला महाराज त्या ठिकाणी म्हणतात मोबदला घ्यायचा नाही. ते म्हणले मग काय झालं? लक्ष्मणाला राग आला. ते म्हणला घेतो धनुष्याने याला मारून टाकतो आता. देव म्हणले का? ही दादा सरळ म्हणतंय की तुझा त्यांचा धंदा माझा एकच आहे. ही बघायला गेलं तर कोणीकडं, माझा प्रभू रामचंद्र बघायला गेलं तर कोणीकडं. गोड उत्तर देतो आणि दुसऱ्या प्रमाणाची मी सांगता करतो. त्यावेळेला त्यानं गोड उत्तर दिलं. आणि ते उत्तर देताना कसं दिलं? नावाड्याला विचारलं सांग तुझा आणि माझ्या दादाचा धंदा एक कसा? त्यानं गोड उत्तर दिलं अरे सामान्य असणाऱ्या नावेमध्ये बसून पलीकडून अलीकडं आणायचं काम मी केलं, पण जन्म मरणाच्या भवसागरामधून तारून नेणारा नावाडी जर कोण असेल तर प्रभू रामचंद्र आहे. हे लक्षात घ्या. याचा अर्थ असा आहे महाराज म्हणतात तयाच्या चिंतनी निरसेल संकट
तराल दुर्गट भवसिंधू, या भवसिंधूमधून, भवनदीमधून, सागरामधून तारून नेणारा जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. मग महाराज सांगा, शरीर मिळत नाही, मिळालं तर त्याचं महत्त्व कळत नाही. मग काय करा, तुम्हाला जर जन्म मिळाला ना, मग एकच काम करा ना, त्याचं नाव घ्या ना, अभंगाचं तिसरं. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम. अहर्निशे राम हा शब्द त्या ठिकाणी आला, नाम आलं तर त्याच्याकरता उदाहरण दिलं जातं. आपल्या लोकांनी आपलं वर्णन करण्यापेक्षा विरोधी लोकांनी आपलं वर्णन केलं पाहिजे, विरोधी लोकांना वर्णन केलं पाहिजे. आणि 100 वर्ष जगण्यापेक्षा 50च वर्ष जीवन जगायचं. पण आपला स्वाभिमान कधी घाण टाकायचा नाही, हे लक्षात ठेवायचं. स्वाभिमान घाण टाकायचा नाही. त्याचं गोड उदाहरण देतो. प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं की वानर दगड टाकायचे बरं का, आणि दगड टाकला की तो दगड तरायचा. मला तुम्हाला साहेब विचारायचं आहे, त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने जर माणसं जर नेली असते तर काय झालं असतं? तर प्रभू रामचंद्राला माहिती होतं, माणसं हे शर्ट घालतात आणि शर्टाला खिशे असतात. हा बोला की, तुमच्या लक्षात आलं की नाही? मला लक्षात आलं नाही. शर्टला काय असतात? खिशे असतात. मग काय झालं असतं, माणसं जर तिथं नेले असते तर गेल्यानंतर त्याने खिशे भरून आणले असते. हा बरोबर आहे की नाही? लंका कशाची होती? सोन्याची. खिशे भरून आणले असते. नाहीतर काय केलं असतं, काही लोक गुवाहाटीला जसे गेले तसे ते तिकडे गेले, ते तिकडंच राहिले असते, इकडं परत आले नसते. बरोबर आहे की नाही? असं झालं असतं. मग प्रभू रामचंद्राला माहिती होतं, आपण जर या लोकांना नेलं तर ते आपला विश्वासघात करतील. त्याच्यामुळं कोणाला नेवं? प्राणी हा कोणाचाही कधी विश्वासघात करत नाही. मग काय करा, आपण त्यांना घेऊन चला. मग त्या वानराला बरोबर घेऊन गेले. आता इथं मुद्दा काय घ्यायचा आहे, ज्यावेळेला रावणाच्या पत्नीला मंदोदरीला कळालं की रामाचं नाव घेतलं की दगड तरतात, मग त्यावेळेला त्यानं मंदोदरीनं सांगितलं, अहो कशाला त्या रामाबरोबर युद्ध करता? ते म्हणलं काय झालं? अहो त्या रामाचं नाव घेतं तर दगड तरतात. उद्या यदा कदाचित तुमचं आणि त्यांचं जर युद्ध चालू झालं आणि रामानं जर त्या ठिकाणी दगडाला आज्ञा केली, बघा यांच्याकडं, बोला की, तर ते दगड जर आपल्या अंगावर यायला चालू झाले तर आपण काही वाचणार नाही. मग त्याच्यापेक्षा काय करा, निवडणुकीला उभा राहून डिपॉझिट जप्त करून घेण्यापेक्षा अर्जच न भरलेला बरा आहे की नाही? मग आपल्याला काही त्या ठिकाणी जायचं नाही. पण काय असतं, काही लोक उसनी ताकद घेऊन का होईना पण लढाई करत असतात. रावणानं सांगितलं, मंदोदरी रामापेक्षा पट्ट्याची ताकद जास्त आहे. ते म्हणले कसं काय? दाखवतो तुला. मग 5-6 जण बरोबर नेले आणि त्या समुद्राच्या कडेला गेले. गेल्याबरोबर एक मोठा दगड रावणाने उचलला आणि बरोबर तो दगड त्या समुद्रात सोडला. समुद्रात सोडल्याबरोबर तो दगड तरला. आणि ते 5-6 जण जे असतात ना गाडीत बसलेले उमेदवाराच्या, ते फक्त होय म्हणायलाच बसले असतात. काही बी खोटं जरी असलं तर होय नाही का रे, ते होयच म्हणतात, सर मान हलवण्याकरता बसले असतात. मग ते असं म्हटल्यानंतर रावणानं त्या ठिकाणी दगड काहीतरी पुटपुटल्यासारखं केलं, तो दगड सोडला आणि दगड सोडल्याबरोबर दगड तरला. लगेच परत आले. आल्यानंतर मंदोदरीने विचारलं, का हो दगड तरला का? ते मला दगड तरला की विचार आणला. ते 5-6 जण म्हणजे हो आमच्यासमोर तरला म्हटल्यानंतर मंदोदरीनं त्यांना जाऊ दिलं. आणि मंदोदरी म्हणली, का हो दगड कसं काय तरला सांगता का मला? ते मला तू मला विचारायचं नाही, मी तुला सांगायचं नाही. ती म्हणली, जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत विचारल्याशिवाय राहणार नाही. मग मला सांगा. ती म्हणली, हे गेले ना आता तुला सांगतो. मग त्यावेळेला त्या रावणानं मंदोदरीला सांगितलं, मी काय केलं, हातात दगड घेतला, समुद्राच्या पाण्याच्या जवळ गेलो आणि त्या दगडाला सांगितलं, अजिबात बुडायचं नाही, तुला रामाची शपथ आहे. हे कोणी केलेलं वर्णन आहे? विरोधकानं केलेलं वर्णन आहे, हे लक्षात घ्या. म्हणून महाराज त्या ठिकाणी म्हणतात, जन्मोनी आकुळी वाचे स्मरा राम. मग काय करा, 2 वेळेला तरी देवाचं नामस्मरण तुम्ही त्या ठिकाणी करा. 2 वेळेला कधी? संध्याकाळी झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर एकदा देवाचं नामस्मरण करा. अहर्निशी 2 वेळेला देवाचं नाव घ्या. आमचे गुरुवर्य संदीपान महाराज सांगत असतात, बाबा वारकऱ्या इतका भाग्यवान जगात दुसरा कुणी नाही महाराज. योगेशराव कुणीच नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? अहो बाकीच्या लोकाला अंतरून टाकावं लागतं, त्याच्यावर अंग टाकावं लागतं आणि नंतर झोप येते, बरोबर आहे ना? पण आमचा वारकरी एवढा भाग्यवान आहे, बसल्या बसल्या झोपतो, नंतर अंतरुणावर पडतो, इतका भाग्यवान आहे की नाही? तुम्ही जर अंतरुणावर पडल्याबरोबर जर तुम्हाला झोप लागत असेल
तर तुमच्या इतका जगामध्ये भाग्यवान दुसरा कोणी नाही. आणि कीर्तनात जर झोप येत असेल तर तुमच्या इतका पापी दुसरा कोणी नाही, हे लक्षात घ्या. हे सुद्धा महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या, हे सुद्धा आहे. मग या प्रकारानं महाराज त्या ठिकाणी म्हणतात 2 वेळेला नाव घ्या. संध्याकाळी एकदा देवाचं नाव घ्यायचं आणि सकाळी एकदा नाव घ्यायचं. का? झोपेतच मारून टाकलं नाही, आम्हाला उठवलं, याच्याकरता नाव घ्यायचं. जन्मोनी आकुळी वाचे स्मराराम धरे हाचे नियम अहर्निशी. 2 वेळा देवाचं नामस्मरण त्या ठिकाणी तुम्ही करा. मग महाराज आम्हाला सांगा ना, आम्ही जर त्या देवाचं नाव घेतलं तर आमचा फायदा काय होईल? महाराज म्हणतात एका कुळाचा उद्धार होणार नाही, कोटी कुळाचा उद्धार होईल. तुका म्हणे कोटी